महसूल बुडवलंच नाही पाहिजे. अहो किती महसूल बुडून राहिला तुम्ही विचार करा ना. हे जी महागाई वाढत आहे ना यांच्या फ्रॉडपणामुळे आता कितीतरी करोड आणि अरबो रुपयाचा महसूल गोळा झाला असता जो यांच्यामुळे नाही झाला. आणि लोकांना अवेअरनेस नाही, लोकांना माहित नाही. बरं मी तुम्हाला सांगतो, मी जर हा विषय लोकांपर्यंत नेला ना, ह्या विषय जनआंदोलनामध्ये परिवर्तित झाला ना, बेंचो सर्वांचे लागून जातील. मी तुम्हाला सांगतो, लोकांना माहित नाहीये. ते आपली रजिस्ट्री घेऊन ते कधी ते एनएमआरडी 3,000 काढते, कधी 5,000 काढते रेग्युलराईज करण्यासाठी. पहिले प्रायमरी एवढं टोकन भरा म्हणून ते लोक भरून झाले. पण लोकांना माहितच नाही की खरा आरोपी कोण आहे, कोणता विभाग आहे खरा आरोपी. ते तुमचं डिपार्टमेंट आहे. इथून सर्व झाला आहे हे. आणि हे बाहेर काढलं ना सर तर अराजकता येईल. सोडणार नाही लोक तुम्हा लोकांना की आमची काहीच चुकी नाही आहे, चुकी यांची. आणि लेआउट धारक तुम्ही जर सब रजिस्ट्रारने जर मनाई केली की हा डॉक्युमेंट्स नियमात बसत नाही, त्याचं व्हायलाच नाही पाहिजे, तर झक मारून लेआउट धारकांना ते सँक्शन करावंच लागेल. आणि खरा माल लोकांना भेटेल. बरोबर ना? म्हणजे काय झालं, लोकही खुश, ते शासनाला महसूल पण आला आणि तुमच्या सब रजिस्ट्रारला काही प्रॉब्लेम नाही, तुमच्या डोक्याला हेडेक नाहीये. ही एवढ्या सोप्या भाषेत मी सांगून राहिलो का, कारण मी समजलो हे व्हायला पाहिजे. बरोबर ना? जर तुम्ही स्ट्रिक्टनेस आणलं आणि त्यांच्या रजिस्टर्स नाही लागला तर आता रजिस्टर्स नाही होत म्हणून ते लेआउट पाडणारे लोक कच्चा माल विकणारच नाही. आणि सामान्य लोकांना कच्चा माल घेतला त्याला काय वाटतं की माझी रजिस्ट्री लागली, त्याला नियम कानून काय ते काहीच नाही माहित. त्याला वाटतं माझी रजिस्ट्री झाला. खरा त्रास ना तो त्याच्यानंतर त्याला चालू होते. आणि जेव्हा तो ती रजिस्ट्री घेऊन जाते ना, बँकाही त्यांना उभं नाही करत आपल्याकडे. अरे आपल्या मेहनतीचा घामाचा पैसा करून लोक जमिनी विकत घेतात. त्याच्यानंतर त्याला माहित पडते की हे माझी काहीच किमतीची नाही आहे जमीन, हा प्लॉट माझ्या काहीच किमतीच्या ना, मला बँकही लोन द्यायला तयार नाहीये. आणि एवढे काही गर्भश्रीमंत नाही या सब रजिस्ट्रारच्या सारखे भ्रष्टाचार घेऊन हे जे लोक लाच घेऊन श्रीमंत बनतात, 7-7 पिढ्या खाऊ शकतात, एवढा पैसा यांच्याकडे आहे. एवढं कोणीच नाही. आम्ही आमच्या मेहनतीच्या पैशांनी प्लॉट घेऊ शकतो, त्याच्यानंतरच तर आम्ही काहीच नाही करू शकत. घर उभं करायचं तर आम्हाला लोन घ्यावं लागते आणि लोन बँका देत नाही. आणि दिलं एखादं तयार झालं तर 18%, 20-20% लोन देतात. सावकारी व्याज झालं. मग बरोबर आहे ना? मग हे कोणामुळे होत आहे? हे नालायक लोकांमुळे. करू त्यांच्यावर. नाही सर, करूचा विषय नाही आहे. मी तुम्हाला स्ट्रिक्टली सांगतो, एक गोष्ट समजून दो तुम्ही, मला हलक्यात नको घ्या. नाही हो, नाही, तुम्ही जर हलक्यात गेलात तर आजचं माझं जे तुमच्यासोबत चर्चा चालू आहे ना, ही खूप प्रेमाची चर्चा आणि शांततेची चर्चा चालू आहे. मला काही फरक नाही, माझ्या अंगावर भरपूर केसेस आहे.